नमस्कार. जर तुम्ही कुठे नोकरी करत असाल आणि तुमच्या उत्पन्नाचा स्रोत पगाराचा म्हणजेच सॅलरी असेल किंवा मग छोटा कोणत्याही बँकाकडून तुम्हाला व्याज मिळालं असेल, तर तुम्ही आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करण्यासाठी ITR-1 सबमिट करू शकता आणि ITR-1ला तुम्ही ऑनलाईन खूप सोप्या पद्धतीनं सबमिट करू शकता. ते कसं हे पुढे या व्हिडिओ दरम्यान तुम्ही जाणून घ्याल. माझे नाव सचिन आहे आणि तुम्ही पाहत आहात सचिन गायकवाड तंत्रज्ञानाचे शिक्षण पर्व हा YouTube चॅनल. मित्रांनो, त्यासाठी आपल्याला आपल्या लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरचं क्रोम ब्राउझर या ठिकाणी ओपन करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी Google सर्चमध्ये सिम्पली आपल्याला इन्कम टॅक्स असं सर्च करायचं आहे. सर्च करताच सर्वात पहिला इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम म्हणजेच इन्कम टॅक्स पोर्टलची लिंक तुम्हाला दिसेल. त्यावर क्लिक करून तुम्हाला इन्कम टॅक्सच्या पोर्टलला ओपन करून घ्यायचं आहे. पोर्टलची थेट लिंक, डायरेक्ट लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देऊन टाकणार आहे, ज्यावर क्लिक करून तुम्ही थेट पोर्टलला ओपन करू शकता. जसं तुम्ही पोर्टल ओपन कराल तर तेथे उजव्या बाजूला राईट साईडला वरच्या कोपऱ्याला तुम्ही जर पाहाल तर तुम्हाला उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यात तुम्हाला दोन पर्याय दिसतील, लॉग इन आणि रजिस्टर. जर तुम्ही पहिल्यांदाच आपले ITR फाईल करत आहात तर तुम्हाला पोर्टलवर रजिस्टर करावे लागेल आणि रजिस्टर या पर्यायाला क्लिक करून आपला पॅन नंबर आणि OTP व्हेरिफिकेशनच्या मदतीने हे रजिस्ट्रेशन तुम्ही पूर्ण करून घ्यायचे आहे. आणि जर तुमचं अकाउंट अगोदरच बनलेलं असेल तर सिम्पली तुम्ही येथे लॉग इन या पर्यायाला क्लिक करून घ्यायचं आहे. आता जर तुम्ही रजिस्ट्रेशन ही प्रक्रिया करत असाल तर तुम्हाला सुरुवातीला या ठिकाणी गेट स्टार्टेड करून तुमचं पॅन नंबर या ठिकाणी टाकायचा आहे. बाकीची फील्ड डिटेल करून व्हेरीफाय करून OTP कंप्लीट करून घ्यायचा आहे आणि तुम्ही या ठिकाणी रजिस्टर होऊन जायचं आहे. त्यानंतर जर तुमचं रजिस्ट्रेशन झालं तर आपल्याला या ठिकाणी लॉग इनचा पर्याय दिसतो. या लॉग इनच्या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. लॉग इनला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जी काही इन्कम टॅक्स रिटर्नची जी काही ई फिलिंगची वेबसाईट आहे ती तुम्हाला या ठिकाणी ओपन झालेली दिसेल. आता या ठिकाणी तुम्हाला एक लॉग इन बॉक्स दिसतोय. या लॉग इन बॉक्समध्ये आपला जो काही पॅन कार्ड नंबर असेल तो पॅन कार्ड नंबर आपल्याला या ठिकाणी युजर ID म्हणून टाकायचा आहे आणि जो काही पासवर्ड तुम्ही सेट केलेला असेल तो पासवर्ड तुम्हाला या ठिकाणी खाली टाकायचा आहे आणि लॉग इन कंटिन्यू या बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे. कंटिन्यूला क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर इन्कम टॅक्स रिटर्न ITR असं दिसेल. तर सिम्पली येथे सर्वात आधी तुम्हाला आपले असेसमेंट इयर निवडायचे आहे, जेथे तुम्हाला करंट असेसमेंट इयर म्हणजेच 2026-27 निवडायचं आहे. कारण फायनान्शियल इयर 2025-26 साठी तुम्ही येथे ITR फाईल करत आहात, तर त्याच्यानुसार येथे असेसमेंट इयर 2026-27 असेल. त्याखाली सिलेक्ट मोड ऑफ फिलिंग यामध्ये आपल्याला ऑनलाईन निवडायचं आहे आणि त्यानंतर खाली कंटिन्यू या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवर येथे खाली स्टार्ट न्यू फिलिंग पर्याय तुम्हाला दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवर येथे तुम्हाला स्टेटसमध्ये इंडिव्हिज्युअल निवडायचं आहे. ऑलरेडी ते निवडलेलं आहे आणि खाली प्रोसीड या पर्यायावर क्लिक करायचं आहे. क्लिक करताच पुढच्या पेजवर येथे तुम्हाला ITR फॉर्म निवडायचा आहे, तर तेथे सिम्पली ITR-1 असं निवडायचं आहे. जसे ITR-1 निवडाल तसे तुम्हाला सांगितले जाईल की ITR-1 ला कोण कोण लोक फाईल करू शकतात. त्या बाबतीत इथे काही माहिती तुम्हाला इथे दिसेल. येथे रेसिडेन्शियल इंडिव्हिज्युअल ज्याचं उत्पन्न 50 लाख रुपयापर्यंत आहे आणि उत्पन्नाचा स्रोत पगाराचाच म्हणजे सॅलरी किंवा 2 हाऊस प्रॉपर्टीज म्हणजेच भाड्याने उत्पन्न असेल किंवा अदर सोर्सेस म्हणजे सेव्हिंग बँक अकाउंट किंवा FD कडून काही व्याज मिळाले असेल तर 1,25,000 रुपयांचे लॉंग टर्म कॅपिटल गेन झाले असेल किंवा 5,000 रुपयांचे शेतीचे उत्पन्न ॲग्रिकल्चरल इन्कम असेल तर हे सर्व लोक ITR-1 सबमिट करू शकतात आणि आपले इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करू शकतात. तर त्यानंतर खाली तुम्हाला प्रोसीड विथ ITR-1 या बटनाला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच एक अलर्ट मेसेज तुम्हाला दिसेल. येथे सिम्पली ओके वर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे खाली लेट्स गो स्टार्टेड या पर्यायाला क्लिक करायचं आहे. पुढच्या पेजवर तुम्हाला विचारलं जाईल की आपले ITR फाईल करू इच्छितात, तर सिम्पली तुम्हाला पहिल्या पर्यायावर टॅक्सेबल इन्कम इज मोर दॅन बेसिक एक्झम्पशन लिमिट या पर्यायाला क्लिक करून तुम्हाला कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच येथे तुम्हाला पुन्हा एकदा अजून एक अलर्ट मेसेज पाहायला भेटेल. याला तुम्हाला ओके करायचं आहे. त्यानंतर तुम्ही खाली पाहाल तर ITR
पूर्णपणे फाईल करण्यासाठी तुम्हाला या 5 स्टेप कन्फर्म कराव्या लागतील. तरच पुढे जाण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला पर्सनल इन्फॉर्मेशन या पर्यायाला क्लिक करायचं आहे. खाली तुम्ही स्क्रोल पाहाल तर तुम्हाला नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट दिसेल. तिथे नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट तुमचं जे काही असेल ते तुम्हाला या ठिकाणी निवडायचं आहे. थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट आहे, याला क्लिक करून आपलं नेचर ऑफ एम्प्लॉयमेंट जे काय असेल ते टाकायचं. इथे अदर सुद्धा ऑप्शन आहे आणि किंवा स्टेट गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचे आपण कर्मचारी असाल तर आपल्याला तसा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला फिलिंग सेक्शन मध्ये तुमचा पहिलाच पर्याय सिलेक्टेड असेल, रिटर्न फील्ड ऑन बिफोर ऑर ड्यू डेट, यालाच आपल्याला सिलेक्ट ठेवायचं आहे आणि परत थोडंसं खाली स्क्रोल करायचं आहे. तुम्ही स्क्रोल करताच येथे तुम्हाला विचारले जाईल की तुम्ही ओल्ड टॅक्स रिझिम की न्यू टॅक्स रिझिम सोबत जाऊ इच्छितात. तर जर तुमचे एकूण उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत आहे आणि जास्त डिडक्शन म्हणजेच कपाती नाही, तर तुम्हाला सजेशन देईल की तुम्हाला न्यू टॅक्स रिझिम सिलेक्ट करायचा आहे. न्यू टॅक्स रिझिम सोबत ITR फाईल करणं खूपच सोपं आहे. तर जर तुम्ही न्यू टॅक्स रिझिम सोबत जाऊ इच्छिता तर सिम्पली तुम्हाला इथे नोच राहू द्यायचं आहे आणि तुमचे बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असते, हे ऑलरेडी बाय डिफॉल्ट सिलेक्टेड असतं. त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला तुमची बँक डिटेल भरायची आहे आणि ज्यामध्ये तुम्हाला इथे तुमचं जे काही बँक अकाउंट नंबर निवडायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही रिफंड मिळवू इच्छितात. म्हणजे जर तुमचा काही रिफंड बनत असेल तर तो त्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जाईल. आणि जर तुमची कोणतीही बँक ऍड नसेल तर सिम्पली तुम्हाला ऍड अनादर या पर्यायाला क्लिक करायचं आहे आणि आपलं बँक अकाउंट या ठिकाणी ऍड करून घ्यायचं आहे. जसं की या ठिकाणी जी काही डिटेल्स आहे ती तुम्हाला जी काही असेल ती ते भरून याला व्हेरीफाय करून घ्यावे लागणार आहे. आणि त्यानंतर कन्फर्म या पर्यायाला क्लिक केल्यानंतर तुमचं जे काही पर्सनल इन्फॉर्मेशन असेल ती या ठिकाणी कन्फर्म झालेली आपल्याला दिसेल. त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या पर्यायावर म्हणजेच ग्रॉस टोटल इन्कम या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जसं की तुम्ही क्लिक कराल, तुम्ही पुढच्या पेजवर जाल. इन्कम फ्रॉम सॅलरी येथे तुम्हाला पाहायला भेटेल की ग्रॉस सॅलरी या मध्ये तुमचं ITR ऑटोमॅटिकली फॉर्म 16 वरून येथे आलेली असेल. ही रक्कम तुम्हाला आपल्या फॉर्म 16 वरून एकदा क्रॉस चेक करून घ्यायची आहे. जर तुमच्याकडे येथे फॉर्म 16 नसेल तर तुमचे व्हॅल्यूज म्हणजे जी काही रक्कम असेल तेथे ऑटोमॅटिकली पॉप्युलेट झाले नसतील तर तुम्ही एडिट या पर्यायाला क्लिक करून आपले व्हॅल्यूज या ठिकाणी ऍड करू शकता. आणि जर व्हॅल्यूज तुमच्या जर व्हॅल्यूज तुमच्या फॉर्म 16शी मॅच होत नसतील तर तुम्ही येथे व्हॅल्यूज एडिट सुद्धा करू शकता आणि ऍक्च्युअल रक्कम या ठिकाणी फिलअप करू शकता. जी काही इथे आलेली रक्कम असेल ती तुम्ही इथे एडिट या पर्यायाला क्लिक करून तुम्ही पुन्हा इथे एडिट या पर्यायाला क्लिक करून आपण ही रक्कम एडिट करू शकता. त्यानंतर तुम्ही खाली स्क्रोल करून पाहाल तर इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, जर तुमचे काही भाड्याचे उत्पन्न रेंटल इन्कम असेल तर त्याची डिटेल्स तुम्हाला ऍड करायची आहे. आमच्या केसमध्ये या ठिकाणी ही माहिती निरंक आहे, त्यामुळे या ठिकाणी कोणतीही माहिती भरता येणार नाही. त्यानंतर तुम्ही खाली पाहाल तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस, येथे जर तुमच्या सेव्हिंग बँक अकाउंट किंवा FD वर व्याज मिळालं असेल तर त्याची डिटेल्स ऑटोमॅटिकली या ठिकाणी तुम्हाला पॉप्युलेट झालेली दिसेल. आणि येथे जर व्याजाची डिटेल्स ऍड होत नसेल तर खाली ऍड अनादर वर क्लिक करून तुम्ही ती डिटेल्स ऍड करू शकता. त्यानंतर खाली एक्झेम्प्ट इन्कम मध्ये जर तुमचे शेतीचे काही उत्पन्न असेल तर तुम्ही 5,000 रुपयापर्यंतचे उत्पन्न येथे रिपोर्ट करू शकता. त्यानंतर लास्ट ऑप्शन मध्ये लॉंग टर्म कॅपिटल गेन, जर तुमचे 1,25,000 पर्यंत काही लॉंग टर्म कॅपिटल गेन झाले असेल म्हणजेच तुम्ही म्युच्युअल फंड, शेअर मार्केट अशा प्रकारचे कोणतेही इन्व्हेस्टमेंट केले आहे आणि 2 वर्षापेक्षा जास्त वेळ होल्ड केले आहे आणि त्याला विकल्यावर तुम्हाला काही प्रॉफिट झाला आहे तर त्याला लॉंग टर्म कॅपिटल गेन म्हटलं जातं. तर 1,25,000 रुपयापर्यंत या प्रॉफिटची डिटेल तुम्ही या ठिकाणी ऍड करू शकता. खाली तुम्हाला 2 बॉक्स, याला देखील आपल्याला कन्फर्म करायचं आहे. खाली तुम्हाला इथे 2 बॉक्स दिसतील, याच्यामध्ये टोटल सेल
जे काही पहिले बॉक्स आहे त्याला तुम्हाला ती व्हॅल्यू टाकायची आहे आणि दुसऱ्या बॉक्समध्ये तुम्हाला खरेदी केल्याची किंमत म्हणजे परचेस व्हॅल्यू तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे. बाकी कॅल्क्युलेशन ते ऑटोमॅटिक होऊन जाणार आहे. आणि जसे की तुम्ही व्हॅल्यू एंटर कराल तर तुमची एकूण कॅपिटल गेनची व्हॅल्यू ऑटोमॅटिकली येऊन जाईल. आणि आमच्या केसमध्ये या ठिकाणी नील आहे. त्यानंतर तुम्हाला खाली कन्फर्म हा पर्याय दिसतो, याला आपल्याला क्लिक करायचा आहे. क्लिक करताच तुम्ही दुसरा पर्यायामध्ये देखील पाहत असाल तर इथे ही माहिती सुद्धा आपली कन्फर्म झालेली दिसते. त्यानंतर तिसऱ्या पर्यायावर टोटल डिडक्शन वर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर डिडक्शन मध्ये तुम्ही पाहाल तर न्यू टॅक्स रिजिम मध्ये जास्त डिडक्शन मिळत नाही आणि सोबतच तुम्हाला आपल्या फॉर्म 16 मध्ये सुद्धा हे डिडक्शन चेक करून घ्यायचे आहेत. आमच्या केसमध्ये फॉर्म 16 मध्ये कोणतेही डिडक्शन येथे लागू नाहीत, म्हणजेच ही डिटेल्स आमची निरंक आहे. तर पुढे जाण्यासाठी खाली कन्फर्म या बटनाला मला क्लिक करायचं आहे. कन्फर्मला क्लिक करताच माझी ही सुद्धा माहिती तिसरी स्टेप सुद्धा माझी कन्फर्म झालेली मला या ठिकाणी दिसेल. त्यानंतर तुम्हाला टॅक्स पेड या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुमचे मागील गेल्या फायनान्शियल इयर मध्ये येथे कुठे टीडीएस कापला गेला आहे का, मग तो तुमच्या सॅलरी मधील कापला असो किंवा एफडीच्या व्याजावर कापला असो, कुठेही जर तुमचा टीडीएस कापला गेला आहे तर त्याची डिटेल्स तुम्ही इथे ऑटोमॅटिकली इथे येऊन जाईल. याला देखील कन्फर्म करायचं आहे. आणि शेवटी टॅक्स पेड हा चौथी नंबरची पायरी सुद्धा आपली कन्फर्म होऊन जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला लास्ट स्टेप व्हेरीफाय युअर टॅक्स लायबिलिटी डिटेल्स वर क्लिक करायचं आहे. क्लिक करताच पुढच्या पेजवर तुम्हाला कॉम्प्युटेशन ऑफ इन्कम दिसेल आणि कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स पेएबल सुद्धा दिसेल. जर तुमचे एकूण टॅक्सेबल उत्पन्न 12 लाख रुपयापर्यंत आहे तर येथे रिबेट 87A अंतर्गत पूर्णच्या पूर्ण टॅक्स पेएबल रकमेवर सूट मिळून जाते आणि तुमचा टॅक्स पेएबल निरंक होतो. त्यानंतर तुम्हाला खाली जे काही कन्फर्म बटन असेल त्या कन्फर्म बटनाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि आपली जी शेवटची जी पायरी आहे ती सुद्धा आपली या ठिकाणी पूर्ण होईल. त्यानंतर तुम्हाला खाली प्रोसीड टू व्हेरिफिकेशन या पर्यायावर आपल्याला क्लिक करायचं आहे. यू नीड टू मेक अ पेमेंट ऑफ 0 असं मेसेज तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. म्हणजेच तुम्हाला कोणतेही पेमेंट करण्याची गरज नाही, तुमचा टॅक्स पेएबल 0 येत आहे. त्यानंतर तुमचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते त्याचं एक प्रिव्ह्यू तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. खाली स्क्रोल करताच सगळ्यात लास्ट मध्ये तुम्ही पाहाल प्रिव्ह्यू अँड सबमिट युअर रिटर्न या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला जसं तुम्ही पाहत असाल तर तुमचे व्हॅलिडेशन तुम्हाला करायचं आहे. इथे या चेकबॉक्स प्रिव्ह्यूच्या चेकबॉक्सला इथे रिटर्न करायचं आहे आणि इथे तुम्हाला प्लेस टाकायची आहे, जी काही प्लेस असेल ती तुम्हाला इथे टाकायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू व्हॅलिडेशन या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड टू व्हॅलिडेशन या पर्यायाला क्लिक केल्यानंतर आपलं ITR1 व्हॅलिडेशन सक्सेसफुल होईल आणि या ठिकाणी पुन्हा आपल्याला प्रिव्ह्यूचा ऑप्शन दिसतोय. या प्रिव्ह्यूच्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला हा जो काही प्रिव्ह्यू आहे तो तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटेल. इथे तुम्ही त्याची एक प्रत डाउनलोड सुद्धा प्रिव्ह्यू करू शकता तुम्हाला आवश्यकता असल्यास. त्यानंतर डाउनलोड झालेला ITR1 चा प्रिव्ह्यू तुमच्या या ठिकाणी PDF स्वरूपामध्ये डाउनलोड झालेला या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड टू व्हॅलिडेशन या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच पुढच्या पेजवर तुम्ही पाहाल तर ITR या ठिकाणी व्हेरीफाय झालेला आहे आणि प्रोसीड टू व्हेरिफिकेशन पुन्हा एकदा करायचं आहे, कारण अपलोड लेवल व्हॅलिडेशन आपल्याला करायचं आहे. प्रोसीड टू व्हेरिफिकेशन या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला हा पहिला पर्याय या ठिकाणी निवडायचा आहे आणि कंटिन्यू या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढच्या पेजवर तुम्हाला विचारले जाईल की हाऊ डू यू वॉन्ट टू ई व्हेरीफाय. तर इथे तुम्हाला पहिला जो पर्याय आहे आय वुड लाईक टू व्हेरीफाय युझिंग OTP ऑन मोबाईल नंबर रजिस्टर विथ आधार या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर कंटिन्यू या पर्यायाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर येथे जी काही सहमती आहे त्याला एक्सेप्ट करायचं आहे आणि जनरेट आधार OTP या पर्यायाला आपल्याला क्लिक करायचं आहे. याला ऍग्री करायचं आहे. जनरेट आधार OTP या पर्यायाला क्लिक करायचं आहे आणि जो काही OTP येईल तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला व्हॅलिडेट या पर्यायाला क्लिक करायचं आहे.
तुमचा जो काही OTP आहे तो व्हॅलिडेट होईल. याला कन्फर्म सबमिशन ऑफ रिटर्न या असं दिसेल. या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला सबमिट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सबमिशन लेव्हल व्हॅलिडेशन सबमिटेड सक्सेसफुल होईल. त्यानंतर तुम्हाला प्रोसीड याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही यावर क्लिक कराल तुम्हाला पुढे यू हॅव सक्सेसफुली फिल्ड युअर व्हेरीफाय रिटर्न अशा पद्धतीनं तुम्हाला एक मेसेज येईल आणि याची जी काही ITR ची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईल नंबरवर आणि तुमच्या ईमेल ID वर देखील पाठवून दिलं जाईल. त्यानंतर जर तुम्ही आपल्या ITR ची पावती म्हणजेच रिसिप्ट डाउनलोड करू इच्छित असाल तर सिम्पली तुम्हाला डाउनलोड रिसिप्ट या पर्यायाला क्लिक करायचं आहे. क्लिक करताच तुम्हाला ITR ची एक रिसिप्ट डाउनलोड होईल, ज्याची प्रिंटआउट तुम्ही घेऊ शकता आणि भविष्यातील संदर्भासाठी किंवा फ्युचर रेफरन्ससाठी PDF फाईल म्हणून सेव्ह ठेवू शकता आणि कुठेही सबमिट करू शकता. तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीनं आपलं इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजेच ITR सबमिट करू शकता. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करून द्या आणि आपल्या नोकरी करणाऱ्या मित्रांना अवश्य शेअर करा. आत्तासाठी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. ऑल द बेस्ट. थँक्यू.